इलेक्ट्रिक कारची प्रचंड क्रेज असली तरी चार्जिंग स्टेशनची संख्या कमी असल्याने अशा कार घेताना ग्राहकांना विचार करावा लागतो। पण आता इलेक्ट्रिक कार रस्त्यावरून जात असतानाच चार्जिंगची सोय उपलब्ध करणारा एक हायवे तयार करण्यात आलाय। या महामार्गावरून जाताना कार आपोआप चार्ज होणार आहे। फ्रान्सने हा जगातला पहिला चार्जिंग हायवे तयार केलाय, जिथे वाहनांना वायरलेस पद्धतीने चार्ज करता येईल। त्यामुळे वाहनांना चार्जिंग स्टेशनला थांबण्याची गरज भासणार नाही। हा प्रयोग पॅरिसपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या A10 हायवेवर करण्यात आलाय। अनेक संघटनांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केलंय। या प्रकल्पाला चार्ज ॲज यू ड्राईव्ह असं नाव देण्यात आलंय। फ्रान्समध्ये A10 हा हायवे 1.5 किलोमीटर लांबीचा आहे। महामार्गावर नुकताच कार चार्जिंगचा प्रयोग करण्यात आला। या महामार्गावर 200 किलोवॅटच्या स्पीडने गाडीची बॅटरी चार्ज होऊ शकते। याची क्षमता टेस्लाच्या सगळ्यात वेगाने चार्जिंग करणाऱ्या V3 सुपरचार्जर इतकी आहे। रस्त्याच्या खाली कॉपर कॉइल्स लावण्यात आल्यात, ज्यातून मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं। इलेक्ट्रिक गाड्या या महामार्गावरून जाताना स्वतंत्र रिसिव्हरने मॅग्नेटिक फील्डद्वारे तयार झालेल्या विजेचा वापर करून बॅटरी चार्ज करून घेऊ शकतात। हवामान कितीही खराब असो, पाऊस पडत असो किंवा बर्फवृष्टी होत असो, या रस्त्यावर गाडी चार्ज करण्यात कोणताही अडथळा येणार नाही। 2035 पर्यंत फ्रान्समध्ये 9000 किलोमीटर लांबीचा वायरलेस चार्जिंगची सोय असलेला महामार्ग तयार करण्याचा फ्रान्समधील वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयाचा मानस आहे। हा त्यांचा उद्देश लवकरच सफल होईल असं वाटतंय।